स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झाला होता। तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं। त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला त्यानं सुरुवात केली। मात्र त्याचं खरं रूप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली। तो ज्या शाळेत शिकला तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याचं म्हटलंय। तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना एवढे मोठे मोठे नेते त्याला कसे भुलत होते याबद्दलही आश्चर्य व्यक्त होतंय। सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा अशी अपेक्षा या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वी मध्ये म्हणजे त्यावेळच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात। 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS। मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था, ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे। आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे। अशोक खरात जिथे शिकला ती ही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे। नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे। अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील हे खराब होत चाललेलं आहे। खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे। त्यांनी अशी जी भंगार लाजिरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे। काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे। एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये। या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता। नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे। इथं तर त्यांना कोंबडी चोर असेच म्हटलं जायचं पहिल्यापासून। या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल। हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते। आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरात ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून। घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता। नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले। मग त्यामुळे मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले। आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं नेव्हीवर काय कामाला होते ना, काहीतरी काम करायचे। आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडे लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात। म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला। पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय। आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, वावी, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।